माझं नाव श्वेता सातपुते आहे. माझं बी.कॉम झालेलं आहे. मी आधी बी.कॉम झाल्यानंतर मग लग्न झालं. त्याच्यानंतर माझी खूप इच्छा होती, म्हणजे मला जॉब करायचा होता. म्हणजे काहीतरी इन्कम हवं होतं मला. त्याच्याशिवाय मला असं सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. मग त्याच्यानंतर मी TTC केलं. मग टीचरचा जॉब केला मी स्कूलमध्ये. त्याच्याने पण मला असं सॅटिस्फॅक्शन इन्कमचं मिळत नव्हतं. मग असं छोटे मोठे काय असं सुरू केले म्हणजे बिझनेस. तरी पण मला असं सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. मग 2022 मध्ये मी म्हणजे शेअर मार्केटचं ऐकलं आणि मी विचार केला शेअर मार्केट म्हणजे शेअर्स घेऊन ट्रेडिंग वगैरे करावं. मग त्याच्यानंतर माझी एक मैत्रीण आहे प्रगती, तिला आम्ही सांगितलं तर ती म्हटली की हो तू करू शकतेस, तू कर. मग आम्ही दोघी असं बोलत होतो, पण तिला तुमचा क्लास असा फेसबुक वरून सापडला प्रदीप सरांचा. मग तिने केला तो बेसिक क्लास. मग ती करायला लागली. मग तिने पण मला पण सांगितला प्रदीप सरांचा क्लास. तिने मला लिंक शेअर केली. मग तो क्लास मी 700 रुपयाचा होता तेव्हा, 2 वर्ष झाले असतील. मग तो बेसिक क्लास केला. मला आधी काहीच माहिती नव्हतं कसं इन्व्हेस्ट करायची, काही माहिती नव्हतं. तर मी तो क्लास केला बेसिक. आणि मग मला म्हणजे शेअर्स कसे घ्यायचे वगैरे ते कळालं आणि बेसिक मध्ये असं म्हणजे थोडंफार कळालं. त्याच्यानंतर मग मी लार्ज म्हणजे लॉंग टर्मचे घ्यायला लागले. तरी एवढं येत नव्हतं. मग परत सरांचं मी ऑप्शन ट्रेडिंग सुरू केलं. मग त्याच्याने आणखी कॉन्फिडन्स वाढला. मला असं म्हणजे स्ट्रॅटेजी वगैरे चांगल्या लक्षात आल्या. मी करायला पण लागले. पण म्हणजे असं सरांची शिकवण्याची पद्धत तर खूपच चांगली आहे. म्हणजे कितीतरी वेळा आम्ही सरांना असं पॅनिक होऊन आधी नवीन असताना विचारायचं, सर आता काय करायचं, मग माझं हे असं झालं, मग मी अडकले, मग काय. पण सर एवढ्या क्लासमधून पण असं नीट सांगायचे, नाही तुम्ही घाबरू नका, काही नाही होत. मग सगळं असं व्यवस्थित सांगितलं. मग मी तरी 5-6 महिने ऑप्शन ट्रेडिंग केलं आणि प्रॉफिट पण झाले, लॉस पण झाले. पण मला कसं माझी सायकोलॉजी ऑप्शन मध्ये बनली नाही. मग मी ठरवलं की नाही असं म्हणजे लॉंग टर्मचे घ्यायचे. मग थोड्या दिवसांनी सर असे द्यायला लागलेले, असे थोडे 1-2 शेअर असं. मग मी त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायला लागले. तर मग स्विंग ट्रेडिंग मध्ये मला असं खूप असं छान प्रॉफिट व्हायला लागला. मग मी हळूहळू आणखी वाढवलं माझं कॅपिटल होतं. माझ्या मिस्टरांनी मला थोडं म्हणजे अमाऊंट दिलेली, पण मग त्यांनी म्हटलं की तू कर बिंदास. आणि मला सरांवर विश्वास होता, सर देतात ते अशी चांगलेच म्हणजे शेअर्स देतात आणि त्याच्यावर मी करायला लागले. आणि मग माझा एवढा प्रॉफिट व्हायला लागला की मी मंथली म्हणजे एक अमाऊंट अशी कमवू शकते. मला असं वाटलं की मला IT मध्ये पण जॉब मध्ये एवढं मिळू नाही शकत. एवढं मला असं छान सॅटिस्फॅक्शन वाटायला आणि माझ्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स आला की मी घरी बसायचे. मग मला असं चांगलंच वाटायचं नाही की मी काही करत नाही, मी कमवत नाही. पण मी जेव्हापासून 2 वर्ष झाले असेल 2022 पासून, पण मी स्विंग ट्रेडिंग करून मला असं मंथली थोडे असे हळूहळू अशी अमाऊंट वाढायला लागली. मला असं कॉन्फिडन्स आला, नाही मग आता हे जास्त घ्यायला पाहिजे, आता हे अजून हे घ्यायला पाहिजे. आणि मग सरांना मी आणि प्रगतीनेच विचारलं की आम्हाला परत ऍडव्हान्स क्लास करायचा आहे. मग सरांनी शिकवलं. मग ऍडव्हान्स क्लासमध्ये तर मला खूपच फायदा झाला. म्हणजे सरांचं रेजिस्टन्स म्हणजे शेअर्स मध्ये कुठे रेजिस्टन्स असतं, ऑल टाइम हायच्या नंतर किती शेअर्स वाढतात आणि कुठे थांबायचं आणि म्हणजे कुठे थांबायला पाहिजे. म्हणजे असं नाही आता खाली गेले शेअर्स आधी कसं नाही, आता मग परत वरती आले नाही तर पटकन काढा. मग मिनिमम अमाऊंट मिळायची आधी मला, म्हणजे 5-6% मी काढायचे. पण आता मला किती जरी शेअर्स खाली जाऊन मला असं माहितीये सरांनी शिकवलंय म्हणजे तसं की नाही शेअर्स असं काही घाबरायची गरज नाही, अशी सर कॉन्फिडन्स पण देतात. आणि मला पण असं त्या स्ट्रॅटेजी लक्षात आलंय की किती खाली जाऊन परत लगेच किती वाढू शकतो. म्हणजे मी आता सगळ्यांना सांगते पण की तुम्ही नाही थांबा, मग वाढतात शेअर्स. मग माझे मिस्टर पण ते म्हणे खूपच छान तू करतेय. म्हणजे त्यांनी दिलेल्या अमाऊंटच्या माझी म्हणजे दुप्पटपेक्षा जास्त झाली म्हणजे 2 वर्षातच. एवढे तर मला नाही वाटत की जॉब करून पण मला असे मिळाले असते. म्हणून मला असं खूप आनंद वाटतो की नाही मी मंथली एवढी मिळवू शकते. मग सरांचा ऍडव्हान्स क्लास केल्यानंतर अजून कॉन्फिडन्स आला. आणि सरांचा जो सेटअप आहे, सरांनी सगळ्यांना असा सेटअप दिलेला आहे
स्वतः म्हणजे सगळ्यांच्या नावात म्हणजे स्वतःचा पर्सनल सेटअप दिलेला आहे. त्याच्यामध्ये मी आधी स्विंग ट्रेडिंगचे शोधत होते, म्हणजे शेअर्स वीकली वगैरे मंथली. आता मी BTST सेटअप जो सरांनी दिलाय त्याच्यामध्ये मी डेली पण ट्रेडिंग करते. हा एक फायदा आहे की नाही, आज मला 1000 रुपये मिळाले, आज 2000, मी त्याच्यासाठी शॉपिंग पण करेल. म्हणजे डेली पण मी BTST सेटअप मधून एखादा तरी शेअर मला मिळतो की मी 500 तरी मिनिमम दिवसाचे करते आणि अदरवाईज मला स्विंग ट्रेडिंग मध्ये पण मिळतात. म्हणजे असं मी छान, असं मला कधी आत्ता वाटत नाहीये 2 वर्ष झाले की मी जॉब का नाही करत. मी घरी बसल्या, म्हणजे मी सगळ्या गृहिणींना सांगेन की सरांकडे क्लास खरंच जॉईन करा. मला असं अजिबात वाटलं नव्हतं की मी एवढं चांगलं ट्रेडिंग करू शकते, एवढी चांगली ट्रेडर बनू शकते. आता मला सगळे म्हणतात की तू खरंच खूप छान ट्रेडर बनलीयस, की सरांचा नंबर आम्हाला पण शेअर कर, अशा माझ्या मैत्रिणी पण म्हणतात. कारण सरांच्यामुळेच माझा कॉन्फिडन्स वाढलाय. पण सरांच्या क्लासमुळे खरंच मला खूपच फायदा झाला, असं सांगताना पण मला छान वाटतंय. खरंच सर खूप छान म्हणजे स्ट्रॅटेजी शिकवतात. म्हणजे असं खूप कधी असं भीती नाही वाटत की हा घेऊ की नको शेअर, मग काय होईल, असं नाही. मी बिंदास घेते आणि त्याच्यामध्ये 2-4 दिवसात पण मला स्विंग ट्रेडिंग मध्ये छान प्रॉफिट मिळतो. एक्सलेंट कीप इट अप है ना. थँक्स अ लॉट सरांना सुद्धा, कारण सरांनी तुम्हाला प्रेफरन्स दिला. पहिलं तुम्हाला कोर्स करायला सांगितला आणि नंतर आता सर जॉईन होतात नाही. आणि सरांना पण असं वाटतंय की खरंच ही एवढं, म्हणजे माझ्या मिस्टरांना असं वाटतंय की खरंच ही एवढं छान करते की मला पण सरांकडेच क्लास जॉईन करायचं आणि माझं मला शिकायचंय असं वाटतं. म्हणजे मीच त्यांना सांगत असेल, नाही तुम्ही हे घ्या, आता थांबा, नाही म्हणजे आता नका सेल करू, थांबा. मग म्हणजे मला एवढं छान येतंय ते बघून त्यांना पण असं वाटतं की नाही सरांकडेच क्लास जॉईन करायला पाहिजे, सर छानच शिकवतात. ते पण बघत असतात म्हणजे जेव्हा मी जॉईन करते क्लास तेव्हा की नाही सर छान शिकवतात. आणि मी तर ज्या पण घरात असतील लेडीज, त्यांना जर खरंच सुरू करायचं असेल तर मी म्हणेल की आधी सरांचा क्लास जॉईन करा आणि मग हळूहळू तुम्हाला स्ट्रॅटेजी समजतील आणि 2 इयर्स मध्ये तुम्ही पण छान एक्सपर्ट व्हाल. लगेच नाही होत, पण हळूहळू त्या स्ट्रॅटेजी कळतात. कुठे मास्टरी करायची म्हणजे तर वेळ द्यावाच लागतो डेफिनेटली. तुम्ही टाइम स्पेंड केलेला असता नॉलेजसाठी, तसंही तुम्हाला त्या नॉलेजसाठी टाइम स्पेंड करावा लागतो आणि सक्सेस होतो डेफिनेटली. जर तुमचा अनुभव आहे आणि आपल्या क्लासेसमध्ये मोर दॅन 90% ऍक्टिव्हिटीज आहेत ना, जे व्यवस्थितपणे मेंटेन करते आपल्या महिला मंडळी तिथं पाठ आहेत ना की नाही. जवळपास आमचा ग्रुप पण आहे. नक्की सर. एक तुम्हाला इन्कम सोर्स चांगला भेटला पाहिजे की म्हणजे कुठे बाहेर 8 तास 10 तास सर्व्हिस करण्यापेक्षा आपल्या घरी बसून 2 ते 3 तासामध्ये किंवा दिवसभरामध्ये जर 9:30 ते 3:30 मध्ये एखादा तुम्ही ट्रेड घेतला, आपला डेली इन्कम निघून तेच मला असं वाटतं. मी 4-5 तास स्कूलमध्ये जॉब करत होते, पण मग त्याच्यामध्ये खूप दगदग व्हायची. माझा छोटा मुलगा होता 2 वर्षाचा तेव्हा, मग त्याला ठेवून परत घरी आल्यावर मला म्हणजे काम करता नव्हते, चिडचिड व्हायची, एवढं सगळं. पण मी आता काम करत पण म्हणजे असं म्हणजे घरातलं बघत ट्रेडिंग करून आणि त्याच्यापेक्षा जास्त सॅलरी म्हणजे इन्कम मिळवू शकते मी. म्हणजे असं माझं सॅटिस्फॅक्शन होतं, एवढं मला इन्कम मिळतो, म्हणून मी आता खूप हॅप्पी आहे तसं. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू सर. असं डिसिप्लिन फॉलो करा, जे तुमचं कॅपिटल 2 टाइम्स 3 टाइम्स आहे असं त्याला ग्रो करा डेफिनेटली. ओके, आणि तुमच्या सायकोलॉजी मध्ये डेफिनेटली ग्रो होणार आहे. आपल्या सिस्टमला वस्तू तुम्ही फॉलो करताय, ओके, डेफिनेटली ग्रोथ त्याच्यामध्ये होणार. ओके सर, थँक्यू सो मच. वेळ दिल्याबद्दल मांडल्याबद्दल थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. ओके, बाय. येस मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू सो मच.